पहिला चेंडू ऑफ साइडला मारला फटका. मात्र साजन चांगली फेकी, मात्र एक धाव तिथे रोखू शकत नाही. पुढचा चेंडू उस्मान पटेल. चेंडू पडल्यानंतर उंची घेतली होती. बघा उस्मान पटेल तिथे काय करत आहे. पण चेंडू पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळला. राजन थले यांना शुभेच्छा दिलेल्या आहे पवन थले यांनी फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल. हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजन. पुढचा चेंडू विश्वास. उस्मान पटेल ऑफ साइडला मारला फटका. एकदा पूर्ण, मात्र एकच धावावर समाधान मानावं लागेल तिथे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती बिनबाद 2. पुढचा चेंडू विश्वास. खेळ देवदास 40चे प्लेयर आहेत ते दक्ष एंटरप्राइजेस संघाचे कडून. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि बॅकफुटला येऊन पंच केले ऑफ साइडला. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. ती दक्ष एंटरप्राइज संघाची बिनबाद 6. पुढचा चेंडू विश्वासचा खेळेल देवदास. सलामी जोडी 40ची आहे. उस्मान पटेल नॉन स्ट्राईकला. देवदास मात्र आता मात्र मोठा फटका बघायचा. झेल आणि झेल सोडतो राहुल. मात्र 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या तिथे. धावा 2 ने पुढे सरकते ती बिनबाद 8. जीवनदान मिळालंय तिथे देवदास मात्र याला बघायचं जीवनदान कशा पद्धतीने खेळून काढतोय देवदास. कशा पद्धतीने फायदा उचलतोय आपल्या संघासाठी देवदास. पुढचा चेंडू विश्वास यांचा खेळेल देवदास. आता मात्र मोठा फटका स्टेट मारला फटका बघायचा. साजन चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली होते का बघायचं आहे. मात्र फेकी चांगली झाली तिथे. मात्र काय घडलंय फलंदाज बाद होत आहे देवदास मात्रे. अरे मोठू पतलू कुठे गेले आहेत का. केतन कुठे आहे. मोठू पतलू तयार करायचे आहेत आपल्याला. दुसरा सेमीफायनल. अनिकेत मुकादम आपण इथे यायचं आहे. नवीन फलंदाज आलाय तो विजेंद्र. स्ट्राईकला असेल उस्मान पटेल उर्फ नाण्या. बघायचंय साजन ज्याने पहिली विकेट हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये व्हेले प्रीमियर लीग 2022 मध्ये आणि षटकारांची पहिली हॅट्रिक साजनच्या नावावर आहे. भन्नाट फॉर्म मध्ये आहे तो यंदाच्या सीझन मध्ये. पहिला चेंडू खेळ उस्मान पटेल उर्फ ज्ञानेश्वर. पहिला चेंडू बघा काय घडलंय त्या चेंडूवर. व्हाईटचा इशारा आलेला आहे. काय झालंय ते वॉर्निंग दिली आहे का. पहिली वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे. पुढचा चेंडू उस्मान पटेलला. बॅटची कडा घेऊन गेला चेंडू विकेट किपरच्या मागे. चेंडू जातो
बघा दुसऱ्या तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा नॉट आउट राहिला होता उस्मान पटेल 40 धावसंख्येवर आणि दुसरा सेमीफायनल बॅटची उपरी भाग झेल होण्याची शक्यता स्वतः विकेट किपर झेल घेतोय आणि फलंदाज फेल होत आहे उस्मान पटेल. अनिकेत मुकादम आपण प्रेक्षकांमध्ये असाल तर कृपया या लवलेसची थोडीशी तब्येत खराब आहे इथे आम्हाला काहीतरी होईल इथे. अनिकेत आपण या जाम खोकते तो. बघा पहिला चेंडू व्हाईट असला दुसऱ्या चेंडूवर बॅटची कडा लागून विकेट किपरच्या मागे चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय साजन. अरे कुठे चालले विकायला लेंगे. पुढचा चेंडू केले नवीन फलंदाज विजेंद्र पहिल्यांदा स्ट्राईकवर येतो विजेंद्र. होल्टो चेंडू स्विंग केला लेग साइडला चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. आपल्याला सुवर्ण संधी जेवढे तुम्ही षटकार माराल ना नागेश यांच्याकडून 1000 पारितोषिक प्रत्येक षटकासाठी. पुढचा चेंडू यॉर्कर चेंडू डिफेंड केलाय ऑन साइडला एकदा पूर्ण मिस फिल्डिंग तिथे झाले आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार. बघा संग्रामचा तिथे पोरगा आहे रुद्र त्यांनी मिस फील्ड केली आहे आणि त्यांनी इथे भाषण केलं होतं की माझा पोरगा या गावदेवी क्रिकेट संघाला पुढे नेईल पण शतरक्षण नाही तिथे चांगलं केलं. धावसंख्या 4 ने पुढे सरकते ती 24. पुढचा चेंडू शेष सुंदर चेंडू यारकोर चेंडू ऑफ साइडला मारला फटका मात्र एकदा पूर्ण बघायचं तिथे मात्र एकच धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 25. 2 गडी बाद 25. दुसरं षटक मार्ग असतं दुसरा सेमीफायनल. शेवटचा चेंडू शेष. व्हेले प्रीमियर लीग 2022 मधला दुसरा सेमीफायनल रिक्सी वॉइस आणि दक्ष एंटरप्राइजेस. पहिला चेंडू उपरी भाग विकेट किपरच्या मागे चेंडू जाईल तो सीमा रेषेच्या बाहेर. धावा 4 ने पुढे सरकते ती 2 गडी बाद 29. बॉबी बोला ना राईट लेफ्टी बोला ना त्याला त्याला कट करायला भेटत नाही. बॉल कसं राजाचा बॉल उठल्या उलटाच बॉल तुम्ही बरोबर नाही केले तुम्ही ते उलटाच बॉलला रन मी 2 बॉल खेळलो त्यांनी तो 1 रन. तिसरा गोलंदाज रिक्सी बॉईज या संघाकडून कुलदीप कशा पद्धतीने विजेंद्र
फलंदाजी करतो कुलदीपच्या गोलंदाजी बघायचं आहे. पहिला चेंडू आणि चेंडू झालो बघायचा आहे. कुठे पर्स झालाय. चेंडू डॉट जातोय तिथे. चेंडू डॉट गेलाय. मला असं वाटलं की स्टंपला लागून गेला असेल. कदाचित बेल्स पडल्या नाही. कदाचित सांगितलं कारण इथं दिसत नाही. पहिला चेंडू डॉट गेलाय तिथे. कुलदीप पुढचा चेंडू. आता मात्र एक साईडला मारला फटका. गॅप मध्ये चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार. अजूनही भारत आणि मैदानामध्ये खेळतो विजेंद्र आणि भावेश. देवदास म्हात्रे, उस्मान पटेल. फार मोठी बॅटिंग लाईनअप आहे. दक्ष एंटरप्राइजेस आहे संघाकडे. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. झेल घेण्यासाठी किती प्रयत्न मोठे केले होते तिथे विकेट किपर संग्राम याने. मग बॅटला लागलं होतं का अंपर? नव्हतं. बाईच्या स्वरूपात ती आलेली आहे धाव. धाव संख्या 1 ने पुढे सरकते 34. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शेष. मेगा फायनल साठी कोण सज्ज राहील? पार्थ मनस्वी एंटरप्राइज संघासमोर बघा येणारे काही क्षण आपल्याला बघायला मिळेल. बघा 2 स्टँड इथे बनवले बसण्यासाठी. कुलदीप पुढचा चेंडू भावेशला. आता मात्र चेंडू पडल्यानंतर बघायचंय चेंडू डॉट तिथे गेलाय कारण ऑफ खूपच बाहेर आला होता भावेश. तीक्ष्ण नजर आहे धनाई थले यांची. फार मोठा अनुभव आहे धनाई थले यांना. सो विद्याप्रकाश थले स्टँड सभापती पंचायत समिती भिवंडी आणि दुसरे स्टँड आहे स्वर्गीय मोनिका भूषण थले स्मृती स्टँड. कुलदीप पुढचा चेंडू भावेशाला. स्लो चेंडू टाकला होता. ऑफ साईडला मारला फटका. विश्वास गचा क्षेत्ररक्षण तिथे विश्वासाचं आणि तिथे बॅकअप साठी गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा पूर्ण आणि 3 धावा सहज रीतीने पूर्ण केल्यात तिथे. काय चाललंय काय सांगू शकत नाही तिथे. मात्र धावून इथे 4 धावा केलेल्या आहेत. धावून चौकार. भावेशच्या नावावर चौकार आले धावून. 4 धावाने धाव संख्या पुढे सरकते 38. 2 गडी बाद 38. शेवटचा चेंडू शेष तिथे षटकातील. चला अजून फायनल मॅच खेळवायची आहे. सूर्य जात आहे हळू हळू. पुढचा चेंडू. बॅटची कडा लागली होती असं वाटते. डॉट चेंडू जातोय. चेंडू डॉट गेलाय. धावसंख्या स्थिर राहिलेली आहे. धावसंख्या 3 षटकाखेरीज दक्ष एंटरप्राइजेस या संघाची 2 गडी बाद 38 आणि शेवटचं षटक मार्गस्थ. संग्राम आपल्या मुलाला काहीतरी सांगण्यासाठी येत आहे की कशा पद्धतीने चेंडू हातल्याचे. तुला 6 चेंडू. रुद्र आले. धावा मात्र भरपूर झालेत इथे. 38 धावा झालेत आणि विजेंद्र आणि भावेश मैदानामध्ये या षटकामध्ये तब्बल 12 ते 13 धावा आल्या ना तर 50+ होईल. पण विजेंद्रला असं वाटतं की मी या षटकामध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा करण्याचा प्रयत्न करेन. कमीत कमी 60+ तर स्कोर झाला पाहिजे.
संग्रामने काय कानमंत्र दिलेलं आहे रुद्र याला कशा पद्धतीने चेंडू टाकायचा आहे त्या. काय तर त्यांनी ते जेव्हा टॉस झाला तिथे बोलला होता की मी माझा मुलाला मी गावदेवी स्पोर्ट वेल्हे या संघामध्ये बॉलिंगसाठी त्याला या करणार आहे, परंतु क्षेत्ररक्षण त्याच्यामध्ये नाही आहे. क्षेत्ररक्षण त्यांनी एक चेंडू सोडला होता आणि चेंडू सीमारेषा बाहेर गेला होता तो चेंडू. म्हणजे कशा पद्धतीने चेंडू टाकतो विजेंद्राला बघायचंय. होऊ शकते तसं. रुद्र पहिला चेंडू आता मात्र पहिला आणि ठोकलाय षटकार काऊ कार्नरच्या दिशेने षटकार. रणनीती काय चांगली नाही रिक्सी बॉईज. हा जर गोलंदाज तुमचा माहित आहे आपल्या गोलंदाज शॉट आहे, दुसरं षटक त्याला द्यायचं होतं, पण कप्ताननी काय त्यांच्यावर फार विश्वास ठेवला होता की रुद्र चांगली गोलंदाजी करू शकतो. चौथ्या षटकामध्ये पहिल्या षटकावर षटकार बघायला दुसरा चेंडू विजेंद्र याला आणि हाफ साईडला मारला चेंडू गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर चौकार. संधी आलेला आहे पवन थले यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 पारितोषिक. 2 चेंडूवर 10 धावा ठोकलेल्या आहेत त्या रुद्राच्या विजेंद्र यांनी. पुढचा चेंडू रुद्र विजेंद्र आता मात्र लेग साईडला मारला चेंडू, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर षटकार. तिथे काय रणनीती मी केली. दुसरं षटक दिलं असतं तर बरं झालं असतं. चौथं षटक हाणामार षटक असते. कुठल्याही संघामध्ये चौथं षटक असते ना ते हाणामार षटक असते. 3 चेंडू तब्बल 16 धावा दिलेल्या आहेत तिथे रुद्र यांनी आणि धावसंख्या झपाट्याने वाढली आहे ती 54. अजून 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू रुद्र खेळेल विजेंद्र. हा चेंडू पुन्हा लेग साईडला बघायचा झेल होता का तिथे आणि चेंडू सरकतोय सीमा रेषा बाहेर चौकार. वेले गावचे माजी सदस्य कोणी असाल, माजी सदस्य दुर्जन भोईर त्यांच्या हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावरती आहेत. खेळाडू प्रेक्षकांमध्ये कोणी हे गावचे वरिष्ठ मंडळ कोणी असेल, माजी सरपंच उपसरपंच सदस्य, त्यांनी कृपया आपली जागा व्यासपीठावर आहे. पुढचा चेंडू मोठा फटका हा जाईल का षटकार. गोईन 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 आणि षटकार तिथे पडलेला आहे तिथे कुलदीप. किसन पाटील हे सुद्धा व्यासपीठावर उपस्थित आहे. या षटकामध्ये तब्बल 26 धावा ठोकलेल्या आहेत त्या विजेंद्र यांनी. धावसंख्या झपाट्याने वाढली आहे ती 64. 2 विकेट. विजेंद्र किती धावांच्या संख्येवर खेळत आहे. वर खेळतोय आणि शेवटचा चेंडू शेष. मात्र 2 चेंडू असताना कदाचित 50+ बघायला मिळाली असती विजेंद्रची. शेवटचा चेंडू रिव्हर्स शॉट चेंडू जाईल सीमारेषा बाहेर चौकार.
4 षटकामध्ये तब्बल 69 धावांचं भलं मोठं डोंगर ठेवलेलं आहे ते दक्ष एंटरप्राइजेस या संघाने. म्हणजे कशा पद्धतीने बॅटिंग करेल रिक्सी बॉईज आपण ऐकूया विशाल पाटील सरांचा आवाज. थँक्यू सो मच. सो तब्बल विचार केला लास्ट ओव्हर मध्ये एक्झॅक्टली बॉलर सोबत काय चाललं होतं तो प्रश्न पडला होता. कारण विचार केला ना 6 बॉल शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरीज टाकल्या होत्या. अटेम्प्ट करायला हवा होता एखादा बॉल फुलर लेन टाकला असता, गुडलँड स्पॉटवर टाकला असता, समीकरण थोडं वेगळं झालं असतं. कारण बघा जेव्हा तुम्ही एक वेल सेट बॅट्समनच्या समोर शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरीज टाकतात ना तर त्याला ती संधी असते मोठे फटके खेळण्याची. आणि विजेंद्र सारखा चांगला बॅट्समन जेव्हा समोर होता 6 बॉल शॉर्ट पडले आणि प्रत्येक बॉलवर आपल्याला मोठा स्ट्रोक येताना दिसला. तब्बल अंतिम ओव्हरमध्ये 30 रन्स गेल्या. आणि बघा या माशीला चेंज करण्यासाठी ना त्या 30 रन इथनं भरपूर महत्वाच्या होत्या. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट आणि तब्बल डावफलक जाऊन पोहोचला 68 म्हणजे या स्पर्धेतील सर्वात मोठा टोटल. तो पण सेमी फायनलच्या मोठ्या मॅच मध्ये बनवला. 69 धावेंचा टार्गेट असेल. आता हा टार्गेट इथनं चेंज होऊ शकतो बट कुठे ना कुठे आता समस्या वाढल्यात. कारण कधी कधी काय असतं की जेव्हा ना सेकंड इनिंग मध्ये तुम्ही बॅटिंग करायला येता ना तेव्हा जर टोटल मोठा असेल ना तर त्याचा देखील एक मेंटली प्रेशर असतो की आपल्याला प्रत्येक ओव्हरमध्ये इथनं मोठे फटके खेळायचे आहेत. आता इथनं रिस्की क्रिकेट खेळावं लागेल रिस्की बॉईजला. बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे नो डाऊट. तुमच्याकडे साजम पाटील आहे, तुमच्याकडे कुलदीप आहे, टीम भरपूर चांगली आहे. बट या 69 बनवता भरपूर मोठा संघर्ष इथनं करावा लागणार. आणि अपोनंट टीम दक्ष एंटरप्राइजेसचं भरपूर आपण कौतुक करू. मॅच सुरू करूया. आमच्या अंपायर देखील इथे ग्रीन सिग्नल आलाय. सो मॅच सुरू करूया. पहिला बॉल ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन राजेश आणि त्यांच्या समेत विश्वास. आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला गोलंदाजी करताना दिसतील ज्ञानेश्वर. पहिला बॉल 69 धावा आता चेस करायच्यात. पहिलाच बॉल लॉंग ऑनला विजेंद्र म्हणजे कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. पहिलाच बॉल पहिलीच विकेट काढली आहे गोलंदाज ज्ञानेश्वरने. लागणारा हा पहिला झटका टीम रिस्की बॉईजला. बघा इतकं मोठं लक्ष आहे ना त्याचा अगोदर मी उल्लेख केला होता की मेंटली प्रेशर. आणि त्या प्रेशरमध्ये ना कधी कधी मोठा मोठा खेळाडू देखील खराब खेळ करतो. तो चित्र इथनं पाहायला मिळाला. बघा आमचे हितेशजी भोईर यांच्या माध्यमातून रितेशजी भोईर माफी असू द्या. नक्कीच आमचे सन्माननीय नितेशजी भोईर यांच्या माध्यमातून तब्बल संग्रामजी थले यांच्यासाठी संधी आहे. बघा जर इंडिव्हिज्युअली 10 रन्स बनवता तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक चौकारास प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि सध्याच्या घडीला डिमांड देखील तीच आहे की इथनं चौकार किंवा षटकार यायला हवेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला आपण पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर ही सिंगल. आता संग्राम थले स्ट्रायकर एंडला आलेत. कुठे ना कुठे विजेंद्र अक्षरशः तुटून पडला होता. लास्ट ओव्हरमध्ये 30 आल्या. बघा जो हायस्ट इंडिव्हिज्युअल टोटल होता साजन पाटीलचा त्याची बराबरी केली विजेंद्रने. त्यांनी देखील तब्बल 45 बनवल्या. काय बॅटिंग केली विजेंद्र ऑल ओव्हर दी टुर्नामेंट विचार केला तर भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच संग्राम थले यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर
चौकार किंवा षटकार, प्रत्येक चौकारास प्रत्येक षटकारास 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि 10 रन जर इंडिव्हिज्युअली बनवल्या तर त्याच्यासाठी देखील 500 रुपये असतील. नितेशजी भोईर यांच्या माध्यमातून बट इथने विकेट गेली आहे. आणखीन एक विकेट लागणार, हा तब्बल दुसरा झटका टीम रिस्की बॉयजला. आणि इथनं ना टीम अडचणीमध्ये आहे, कारण बघा तुम्हाला 69 धावा चेस करायच्यात म्हणजे पहिल्या ओव्हरपासून आक्रमण करायचं. बट विचार केला ना तर पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, म्हणजे 4 बॉलच्या खेळामध्ये 2 विकेट आणि एकच धाव बनली आहे. अंतिम 2 बॉलचा इथनं खेळ बाकी असेल. तब्बल आता इथनं आपण म्हणू शकतो की दिल्ली बहुत दूर आहे, कारण आता समीकरण जे बाकी आहे ना तब्बल 20 बॉलमध्ये बनवायचे असतील 68. पुढचा बॉल, या बॉलवर देखील बघा अतिशय चांगली लाईन अपील केली जाते आणि या स्पिंगर अजून एक विकेटचं बघा, क्या बात आहे, काय गोलंदाजी राहिली या पहिल्या ओव्हरमध्ये. तब्बल 3 विकेट्स आले आणि फक्त एकच धाव गेली आहे. बघा तुमचा 40+ बॉलर एक असं कंट्रीब्युशन देतो, पूर्णपणे मॅच चेंज झाली. विजेंद्र श्री बॅटिंग 45 बनवल्या, त्यानंतर इथने एक ड्रीम स्टार्ट, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स काढले तब्बल 3 आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. न्यू बॅट्समन क्रमांक 5 वर इथे येताना दिसतं. येस, 40+ बॅट्समन जर संपले असतील तर षटक देखील कम्प्लीट आहे, ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. साजन पाटील आलेत म्हणजे त्या अनुषंगाने ओव्हर कम्प्लीट, एक बॉल जो बाकी होता तो डॉट मानला जाईल. त्या अनुषंगाने पहिल्या ओव्हरचा खेळ कम्प्लीट, फक्त एकच धाव बनली आहे, 3 विकेट्स गेलेत. आता 18 बॉल 68. समीकरण ना आता भरपूर कठीण आहे. तब्बल विचार केला तर 22 पेक्षा जास्तची सरासरी आहे आणि प्रत्येक ओव्हरमध्ये किमान 4 तरी मोठे फटके, तेव्हा जाऊन इथे ही मॅच जिंकू शकते टीम रिस्की बॉयज. बघा ऑल ओव्हर दी टुर्नामेंटमध्ये भरपूर चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिला, बट या सेमीफायनलच्या मॅचमध्ये ना आता इथनं विजेंद्र पाटीलची ही टीम इथनं भरपूर पुढे निघून गेली आहे. कारण जेव्हा बॅटिंग भरपूर चांगली केली, अंतिम ओव्हरमध्ये 30 धावा जिथनं आल्या ना तिथनेच पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट झाला आणि जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आली तेव्हा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच गेली आणि 3 विकेट. पहिला बॉल पुल करायचा होता, हा डॉट बॉल, मी म्हणेल एक सिंगल काढून साजनकडे स्ट्राईक देणं गरजेचं. कारण बघा इथनं एकमेव बॅट्समन आहे जो तुम्हाला मॅच मध्ये वापस आणू शकतो, तो म्हणजे साजन पाटील आणि तो इथनं जितके जास्तीत बॉल केले ना तितकं चांगलं राहील. आणि हा स्ट्रोक बॉल नॉनस्टॉप रिजम मध्ये ट्रॅव्हल होतोय, 4 धावा या बॉलवर मिळतील. भरपूर चांगला स्ट्रोक आला, 4 धावा. बघा इतका वेळ जेव्हा बॅट्समनकडे असतो ना तुम्हाला असे स्ट्रोक बघणं नेहमी मिळतील आणि चौकाराला या बॉलवर तर धावफलक आता 5 वर. पुढचा बॉल आणि आता नक्कीच आम्ही डिसिजन साठी वेट. बॉल आणि स्ट्राईक आता साजनकडे. पुढचा बॉल फ्री हिट. आता बघा जो मी तर म्हणेन ज्या प्रकारे समीकरण पाहिजे होतं ना ते आता मिळालंय. नो बॉल स्ट्राईक देखील रोटेट. आता साजिम पाटील स्ट्रायकर एंडला आणि धाव फलक तब्बल जाऊन पोहोचेल 7 वर. फ्रीड बॉल साजन स्ट्रायकर एंडला आहे. 4 बाकी आहेत. 4 बॉल मध्ये मी म्हणेल किमान साजनच्या बॅटमध्ये 3 तरी इथले षटकार यायला हवेत तेव्हा जाऊन मॅच बनू शकते. फ्रीड बॉल आणि बघा बॅट्समन चेंज झाला म्हणजे फिल्डिंग देखील तुम्ही चेंज करू शकता फ्रीड बॉलवर. ती गोष्ट देखील लक्षात ठेवा. बॅट्समन जर तोच राहिला तर फील्ड चेंज होऊ शकत नाहीये. बट आता साजन आहेत म्हणजे फील्ड चेंज होऊ शकते. फ्रीड बॉल स्ट्रायकर एंडला साजन पाटील. मोठ्या फटक्यांची तर गरज आहेच.
आणि हा बॉल फ्लायटेड डिलिव्हरी होती आणि यस उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे, सो ऍक्सेप्ट करा. तब्बल आता व्हाईट बॉल म्हणजे धावफलक आता जाऊन पोहोचल 8 वर. पुढचा बॉल साजनसाठी आणि हा बॉल देखील स्ट्रोक भरपूर चांगला आलाय. बॉल हवेमध्ये आणि साजनची विकेट इथं नाही मिळणार बिकॉज स्प्रिट बॉल. एक क्षणाला असं वाटलं होतं की आता विकेट गेली की काय, बट फ्रीड बॉल हा देखील नशिबाचा भाग होता. बट मी म्हणेल फिल्डिंग भरपूर चांगली, कारण बघा तब्बल बाउंड्री लाईनवर हा बॉल होता, भरपूर चांगली फिल्डिंग राहिली. एक मिस्टेक झाली असती तर कदाचित षटकार देखील आला असता. नवीनजी पाटील आणि यावेळेस स्टेप आउट झाले. फटका यावेळेस चांगला साजनच्या बॅट मधनं हा पहिला विकेट या इनिंगचा षटकार. आणि जर आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये तब्बल बाकी आहे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सिक्सर हॅट्रिक साठी नवीनजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1000 हा मिस्टॅमिंग आहे. बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? ही कॅच नाही, मॅच पकडली आहे. कारण आता साजनची विकेट गेली आहे, म्हणजे जे समीकरण उरलं होतं ना ते आता आणखीन कठीण. साजन बॅक टू द डगआउट. जी मुकादम साहेब उपस्थित आहेत, सर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. तब्बल ही साजनची विकेट म्हणजे आता असं म्हणावं लागेल मिशन इम्पॉसिबल. लक्ष्य भरपूर मोठा, बट सध्याच्या घडीला जर विचार केला तर दुसऱ्या ओव्हरमध्ये अजून देखील 1 बॉल बाकी असेल. कुलदीप आता बॅटिंग करण्यासाठी आलेत, बट जेव्हा जेव्हा तुम्ही मोठे टोटल चेस करण्यासाठी उतरताना तेव्हा एका एंडने नव्हे तर दोन्ही एंडने चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. साजनची विकेट गेली, आता कुलदीप इथनं आहेत, बट कितपत इथनं फाईट केली जाईल टीम रिस्की बॉयजच्या माध्यमातून, कितपत इथनं ही मॅच इथनं बाकी राहील टीम रिस्की बॉयजसाठी, कारण साजनची विकेट भरपूर क्रुशियल होती मॅचच्या अनुषंगाने. पुढचा बॉल ही देखील फ्लॅटेड डिलिव्हरी, हा देखील मिस्टॅमिंग. लॉंगॉनला फिल्डर आहेत, आणखीन एक कॅच, आणखीन एक विकेट मिळतीये. गोलंदाज देविदासला लागणार हा तब्बल 4था झटका टीम रिस्की बॉयजला. सर आता विचार केला तर 12 बॉल समीकरण बाकी आहे. तब्बल 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. रन्स तब्बल बनल्यात 14, म्हणजे आता 12 बॉल तब्बल गरज असेल 55. 12 बॉल 55 ची गरज आहे. तब्बल आता प्रति षटकामध्ये 27.5 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. बघा प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कॅच पकडता तर आयवा कॅच साठी तब्बल गावदेवी क्रिकेट मंडळ वेहिलेच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बघा आता प्रेक्षकांसाठी देखील संधी आहे. 12 बॉल आता 55 ची गरज आहे आणि स्ट्रायकर कुलदीप असेल. कुलदीप साठी हा पहिला बॉल. लाईन भरपूर चांगली आहे.
डॉट बॉलने इथनं सुरुवात केली आहे. आता 11 बॉल 55ची गरज. आता कुलदीप इथं विचार करतात की कुठे ना कुठे ही फेअर डिलिव्हरी आहे, कारण त्यांनी सोडून दिला होता हा बॉल. आणि त्या अनुषंगाने आता विचार केला तर 11 बॉल 55ची गरज. विजेंद्र पाटील मॅन ऑफ द मोमेंट. 45 धावा बनवल्या. आता गोलंदाजीसाठी आला. हा बॉल स्ट्रोक चांगला आला. आणि इथं बाकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, फक्त सिंगल असेल. आणि सिंगल डबलने आता काही साध्य होणारच नाहीये. एर स्ट्राईक्स करावे लागतील. इथनं मोठे फटके खेळावे लागतील. आता तब्बल 10 बॉल 54. जवळ जवळ ना आता 10 बॉल मध्ये किमान इथनं 9 षटकार मारायचेत. समीकरण भरपूर कठीण आहे. आणि स्ट्रायकरला बॅट्समन येईल राकेश. पुढचा बॉल राकेशसाठी हा बॉल. या बॉलवर देखील मोठा फटका नाहीये. बॉल डीप मिड विकेटला जातो. फक्त ही सिंगल. आणि या सिंगलने ना आता कुठे ना कुठे विजय जवळ जवळ सुनिश्चित केली आहे टीम दक्ष इंटरप्राइजेसची. जर आपण विचार केला, पार्थ आणि मनस्वी इंटरप्राइजेस पहिली टीम ठरली होती जिने मेगा फिनालेमध्ये प्रवेश मिळवला. बघा आयवा कॅशसाठी प्रेक्षकांसाठी संधी आहे. तुम्ही नक्कीच बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅश पकडा. तुमच्यासाठी तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइज. हा स्ट्रोक चाललाय. कॅश पकडली तर 100, बट अटेम्प्टच केला नाहीये. सिक्सर इथनं येईल, बट कुठे ना कुठे इथनं असं म्हणावं लागेल की भरपूर उशीर झाला, कारण आता 8 बॉल समीकरण बाकी 47. आला कुठे ना कुठे कुलदीपच्या बॅटमधनं. पुढचा बॉल कुलदीपचा. आणि इथं आणखीन एक चांगला स्ट्रोक बॉल हवे मध्ये. आणि यस, बाउंड्री लाईनला क्लिअर करून हा बॉल देखील जाईल. षटकार 2 इन रो. 7 बॉल आता 41चं समीकरण बाकी आहे. बट या बॉलवर जर सिक्सर आला तर कुलदीप नॉन स्ट्रायकर एंडला जातील. ती गोष्ट देखील महत्वाची आहे. लास्ट बॉल पण आपण बघितला, फुलर लाईन डिलिव्हरी, फ्लिकचा फटका आणि डीप मिड विकेटला इथनं तब्बल फिल्डर आहेत. फक्त सिंगल 6 बॉल. आता गरज असेल तब्बल 40 धावेंची. इथनं मी म्हणेल फक्त औपचारिकताच बाकी आहेत. पहिली सेमीफायनलची मॅच भरपूर चांगली पाहायला आपल्याला मिळाली होती. नेक टू नेक फाईट अंतिम बॉलपर्यंत ती मॅच रंगली होती. बट कुठे ना कुठे ही सेकंड सेमीफायनल ना तुम्हाला वन साइडेड पाहायला मिळतीये. त्याचं महत्वाचं कारण काय राहिलं, विजेंद्र पाटील तब्बल लास्ट ओव्हरमध्ये 30 बनवल्या. त्यानंतर विचार केला 45 नॉट आऊट राहिले. त्यानंतर आता जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी आले ना, तब्बल या ओव्हरमध्ये 15 दिल्या, बट जास्त फरक पडला नाहीये टीम दक्ष इंटरप्राइजेसला. 6 बॉल आता 40ची गरज आहे. तब्बल 6 सिक्सर जरी आले ना तरी ही मॅच टीम रिस्की बॉय जिंकू शकत नाहीये, बट हरकत नाहीये. भरपूर चांगला परफॉर्मन्स तुमचा देखील राहिला, कारण सेमीफायनल पर्यंत तुम्ही पोहोचलेत म्हणजे भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी तुमची या स्पर्धेमध्ये राहिली आहे. चला थोडं फास्ट केला. सुजल मात्र अंतिम ओव्हरमध्ये तुम्हाला गोलंदाजी करताना दिसेल. पहिला बॉल सुजलचा पहिला बॉल टप्पा पाडल्यानंतर भरपूर बाउन्सच्या बॉलला मिळतो. आणि 1 फॉर दी ओव्हरचा इथे इशारा आला. हा डॉट बॉल म्हणजे आता 5 बॉल 40ची गरज. आता इथनं फक्त पराभवाचं अंतर कमी होऊ शकतंय, त्याच्यापेक्षा जास्त इथनं काही होऊ शकत नाहीये. 5 बॉल डबल आता गरज आहे 40 धावेंची. सुजल मात्रेचं देखील बघा ही टुर्नामेंट ना अशी देखील भरपूर चांगली गेली आहे. विचार केला आपण तर राजन तलीची त्यांनी विकेट काढली होती पहिल्या मॅच मध्ये, आणि नो बॉलचा इशारा आहे तो. आणि विकेट गेली कोणाशी एक्झॅक्टली तो देखील आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवायचा. विकेट आय थिंक गेली आहे बॅट्समन कुलदीपची विकेट गेली आहे.
पुढचा बॉल फुल करायचा होता. बाटा बॉलचा कोणताही कनेक्शन नाही आहे. बघा आयवा कॅचसाठी तब्बल प्रेक्षकांसाठी संधी आहे. गावदेवी क्रिकेट मंडळ वेहले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बरे प्रेक्षकांसाठी संधी आहे. फक्त तुम्ही फक्त तो ग्रीन पडदा त्याच्या पलीकडे कॅश पकडा, तुम्हाला 100 रुपये दिले जातील गावदेवी क्रिकेट मंडळ वेहलेच्या माध्यमातून. हा देखील मिस्टायमिंग आहे. फिल्डर काव कॉर्नरला देवीदास असतील, कोणतीही मिस्टेक होणार नाही आहे. आणखीन एक झटका, आणखीन एक विकेट गेली आहे टीम रिस्की बॉयजची. नक्कीच सन्माननीय सोमनाथजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत शशिकांतजी काटे साहेब दोघांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानावन्न व्हायचं. आपलं देखील मी आमच्या आयोजनाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि हा नो बॉल आहे आणि प्लस ही बाउंड्री देखील गेली आहे, म्हणजे तब्बल 1+4 5 धावा असतील. सद्गुरू इंटरप्राइजेस प्रत्येक हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. प्रोप्रायटर उत्तम पाटील यांच्या माध्यमातून बघा सद्गुरू इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय उत्तमजी पाटील साहेबांच्या माध्यमातून फायनल मॅच साठी स्पेशल ऑफर विकेट हॅट्रिक 4 हॅट्रिक 6 हॅट्रिक जो कंप्लीट करेल त्याला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. स्पेशली फक्त फायनल मॅच साठी. पुढचा बॉल लाईन यावेळेस देखील चांगली आहे आणि मॅच इथं कंप्लीट. आणि सेकंड टीम दक्ष इंटरप्राइजेस ठरली आहे मेगा फिनाले मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ. 2 फायनलिस्ट टीम आपल्याला मिळाल्यात. राजन थले अँड कंपनी, पार्थ अँड मनस्वी इंटरप्राइजेस, त्यानंतर विजेंद्र पाटील अँड कंपनी तुम्हाला दक्ष इंटरप्राइजेस इथनं मेगा फिनाले मॅच खेळताना दिसेल. चला मॅन ऑफ द मॅच देऊयात. त्याच्यामध्ये